नामस्मरण, परमार्थ आणि ग्रंथवाचन यात संपूर्ण आयुष्य वेचलेली दिव्य संत स्वरूप, तेजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या आदरणीय श्रीमती विमलबाई भास्करराव अपसुंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माझी आजी म्हणजे होती चैतन्याचा झरा, जीवन जगण्याचा तिने सांगितला अर्थ खरा. माझी आजी विमलबाई ही केवळ एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व नाही, तर अध्यात्मातील एक दीपस्तंभ होती. वयाच्या 82व्या वर्षातही आजी नित्यनियमाने हरिपाठ, रामरक्षा, हनुमान चालीसा म्हणत असे. विशेष म्हणजे आजी नित्य प्रातःकाळी शिवमंदिरात जात असे. मंदिरी गेल्यानंतर ती म्हणे, कोणी वाही सोन्याचं पान, कोणी वाही चांदीचं, मी वाहते तुला बेलाचं पान. दिवसाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत हरिनाम तिच्या मुखात असे. हेच तिच्या तेजस्वी आणि अद्भुत प्रकृतीचे प्रतीक म्हणावे लागेल. आजीचे संपूर्ण आयुष्य हे भगवंताच्या भक्तीत आणि नामस्मरणात लीन होते. तिच्या मुखी सदैव हरिनाम असायचे आणि जगातील कोणत्याही विषयापेक्षा तिला भगवंताचे चिंतनच प्रिय होते. जीवनाच्या संपूर्ण प्रवासात खूप मोठं दुःख परतून पचवून जीवन जगत राहिली. आम्ही तिला बाई म्हणून साद घालत असत. माझी बाई आजी म्हणजे चैतन्याचा खळखळता झरा होती. प्रसन्न चित्त, हसतमुख, सकारात्मक वृत्ती, कुठल्याही प्रसंगाला धैर्याने सामोरं जाण्याचा तिचा स्वभाव होता. माझी आजी म्हणजे जणू काही कुटुंबाचा आधारस्तंभ होती, जिच्या शिकवण, संस्काराने, प्रेमाने, आधाराने माझे जीवन घडले. आजी आणि नातवंड हे नातं अगदी खास असतं असं म्हणतात. आजी आजोबा हे नातवंडांचे पहिले मित्र असतात. आजी आजोबा आणि नातवंड हे नातं खूपच आजीबद्दल बोलण्यास शब्द देखील अपुरे पडतात. माझी आजी दिसायला एकदम रुबाबदार व्यक्तिमत्व, स्वच्छ वस्त्र परिधान करणारी. आजी म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते. ती तरतरती, चपळ, कुठलीही उणीव भासू न देणारी, कौतुकाची थाप पाठीवर देणारी, स्वार्थी जगात खऱ्या प्रेमाची अनुभूती देणारी, संस्काराची शिदोरी देणारी, वाचनाची गोडी निर्माण करणारी, भरभरून कौतुक करणारी, निराश झालेल्या चेहऱ्यावर हास्याचे मळे फुलविणारी, जगण्याला बळ देणारी, भरभरून आशीर्वाद देणारी, खूप लाड करणारी, माझ्यात वाचनाची गोडी निर्माण करणारी, स्वाभिमानाने जगायचे कसे हे शिकवणारी माझी बाई आजी. माझ्या आयुष्यातील प्रत्येक यशामागे माझ्या आजीचा आशीर्वाद आणि पाठिंबा होता, आहे आणि कायमच राहील. संघर्षमय जीवनात खूप दुःख असतानाही खंबीरपणे जगणारी, तर थरथरत्या हातात वृत्तपत्र वाचत वाचनाची आवड जोपासणारी, आपुलकी माणुसकी जपणारे माझी आजी खूपच महान. शून्यातून विश्व निर्माण करत असताना खूप कष्ट करून मुलामुलींना, नातवंडांना घडवणारी, व्यवसायाची घडी बसवत वडिलांना पत्रकार करणारी. जरा कुठे सुखायचं दिवस सुरू झालं आणि वडील हे एका अपघातात जग सोडून सगळ्यांना पोरक करून गेले. आजी आजोबांचा आनंद नियतीने घात करून हिरावून घेतला. मुलाला, पत्नीला, नातीला, सुनेला धीर देण्यासाठी ती खंबीरपणे उभी राहिली. ऐन तारुण्यात मुलगा जाण्याने तिच्या मनाला किती किती दुःख वेदना होत असतील. एकत्र रहा असा संदेश देणारी आजी खूपच महान होती. अध्यात्माची आवड जोपासणारी, प्राणीमात्रांची सेवा करणारी, नेहमी इतरांना मदत करणारी, कडक शिस्तीची पण माझ्यावर माया करणारी आजी हे जग सोडून गेली आहे. आम्हा सर्वांना पोरकं करून गेली आहे. मृत्यूलाही परतवून लावणारी रणरागिणी होती. मृत मुलाचे पितर जीव घालून येईन असं प्रत्यक्ष यमालाही सांगणारी आजीचे सर्वांना नवल आणि कौतुक वाटले. ही गोष्ट तिच्या मातृत्वाची, मुलाप्रती असलेल्या प्रेमाची साक्ष ठरली आहे. आयुष्यभर परमेश्वराची भक्ती करणाऱ्या माझ्या आजीने शेवटी राम म्हणतच प्राण सोडला. आज आजीला जाऊन 7 दिवस झाले, पण आजही तिच्या स्मृतींनी डोळ्यातले आसव थांबत नाहीये. तिच्या पश्चात मोठी सून श्रीमती पुष्पा बाळासाहेब अपसुंदे, मुलगा श्री नानासाहेब भास्करराव अपसुंदे व सून सुनीता नानासाहेब अपसुंदे, मुलगी लता खंडेराव नाठे, कांता ज्ञानेश्वर आवटे, सुरेखा संजय दिघे, मोठी नात कांचन पंकज दिघे, चंचल सागर जाधव, प्रतीक्षा प्रमोद मोरे, नातू उमेश खंडेराव नाठे, श्रीराम खंडेराव नाठे, विनायक अपसुंदे, अनिकेत अपसुंदे, सागर आवटे, प्रकाश आवटे, सागर दिघे इत्यादी. माझ्या आजीच्या बाईच्या दिव्य चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली.